राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेण्यासाठी ते विनंती करणार आहेत असं कळतंय। मकरंद पाटील, सना मलिक, राजेश विटेकर आणि सपकाळ यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। 2 ते 2.5 तास राहिलेले आहेत फक्त अर्ज माघारी घेण्यासाठी आणि अजूनही काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली गेली नाही। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे सध्या माध्यमांशी काही वेळापूर्वी बोलत होते, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला गेलेले आहेत असं कळतंय। ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली गेलेली आहे आणि ही निवडणूक बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुद्धा प्रयत्न केलेले गेलेले आहेत। अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी सुद्धा फोनाफोनी केल्याचं दिसतंय आणि विनंती केल्याचं कळतंय काँग्रेसला की ही निवडणूक बिनविरोधच व्हावी। मात्र या संदर्भात काँग्रेसनं अजूनही अधिकृत भूमिका कोणतीही जाहीर केलेली नाही। राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं कळतंय। दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा चेन्नीथलांची बातचीत केली, फोनद्वारे सपकाळांची भेट घेतल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा फोन केल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबतच। संदीप, आपण पाहतोय 2 ते 2.5 तास नुकतेच राहिलेले आहेत अर्ज माघारी घेण्यासाठी आणि इतके प्रयत्न केले जातात वरिष्ठ पातळीवरून अर्ज माघारी घेण्यासाठी, अजूनही सपकाळांकडून किंवा काँग्रेसकडून अधिकृत घोषणा किंवा भूमिका समोर आलेली नाहीये। आत्ता जे नेते भेटायला गेलेले आहेत, कोण नेते भेटायला गेलेले आहेत, कोणाकोणाचा समावेश आहे आणि आता काय बोलणं होऊ शकतं अगदी शेवटच्या घडीला? राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ पोचलेलं आहे गांधी भवनमध्ये। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी ज्या शिष्टमंडळामध्ये आमदार कोडके आहेत, मकरंद पाटील आहेत, त्याचबरोबर आमदार सना मलिक ही देखील आहेत, ह्या तिघांचं शिष्टमंडळ हे पोचलेलं आहे। सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर सकाळपासून वेगवान घडामोडी घडत आहेत। काँग्रेसकडून अजूनही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही, मात्र पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये याची घोषणा होऊ शकते, कारण 3 वाजेपर्यंत मुदत आहे माघारीची। आणि बारामतीमधले आकाश मोरे हे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते त्यांची उमेदवारी मागं घेतली जाणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतंय। त्यानुसार काल रात्री सुनेत्रा पवारांचा फोन सपकाळांना गेला, त्यानंतर आज सकाळी रोहित पवार भेटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन गेला होता, धनंजय मुंडे यांचा फोन गेला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं हे शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालं आहे। काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी देखील सांगितलं की आमचा निर्णय झाला नाही, हा प्रयत्न आधीपासून चालू आहे। वहिनीसुद्धा त्यांच्या वरिष्ठांशी, प्रदेशाध्यक्षांशी स्वतः बोललेले आहे आणि पक्षातली वरिष्ठ मंडळीसुद्धा सातत्यानं संपर्क आहेत। पण हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे सुनेत्रा वहिनी यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कुणाचाही फोन आला नाही। आज रोहित पवार भेटून गेल्यानंतर कुठेतरी आता राष्ट्रवादीला जाग आली? नाही, असं काही नाही आहे। सगळेजण वरिष्ठ मंडळी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सुद्धा आता आमचं शिष्टमंडळ आज विनंती करण्याकरता काय नेमकी विनंती करणार आहात तुम्ही? विनंती आता दादांना खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर वहिनींच्या विरोधातली उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी अशी। बघूया, आता भेटायला आलोय आणि मला खात्री आहे। चला, आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी याचीच विनंती करण्यासाठी मकरंद पाटील, सना मलिक, राजेश विटेकर आणि हे सगळे काँग्रेसचे नेते सपकाळ यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्या भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहावं लागेल। आपण आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट घेत होतो। संदीप, पुन्हा तुमच्याकडे येते। 10 मिनिटं झाली आहेत हे शिष्टमंडळ पोचून। सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर काँग्रेसकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतरच सगळ्या हालचालींना वेग आलेला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ अखेरच्या टप्प्यामध्ये दाखल झालेलं आहे। अवघे 2.5 तास शिल्लक आहेत, 3 वाजता माघारीची मुदत आहे आणि आकाश मोरे यांचा अर्ज मागं घेण्यासाठी खरं तर ही सगळी हालचाल सुरू आहे। जवळपास 56 उमेदवारी अर्ज दाखल होते, त्यातले जवळपास आता 40 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत। त्यामुळे काँग्रेसनं जरी उमेदवारी अर्ज माघार घेतले तरी बाकीचे अपक्ष किंवा
छोट्या पक्षांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार अर्ज माघारी घेतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. मात्र आता राजेश विटेकरी, सना मलिक, त्याचबरोबर मकरंद पाटील या नेत्यांचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आहे ते सध्या चर्चा करत आहे सपकाळ यांच्याशी. त्यापूर्वी त्यांची रमेश चेन्नीथला आणि मल्लिकार्जुन खरगे या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची म्हणजेच हायकमांडशी देखील सपकाळांची चर्चा झालेली आहे. आणि याच हॉलमध्ये गांधी भवनमधल्या पत्रकार परिषद जी आहे ती होऊ शकते. हर्षवर्धन सपकाळ हेच खरं तर घोषणा करू शकतात. विजय वडेट्टीवार यांनी जरी सांगितलेलं असलं तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रोटोकॉलनुसार हर्षवर्धन सपकाळ हेच या सगळ्याची अधिकृत जी घोषणा आहे ती करू शकतात. त्यामुळे त्याचीच आता प्रतीक्षा आहे. पुढच्या तासाभरामध्ये याची सगळी प्रक्रिया जी आहे ती कदाचित होऊ शकते. मात्र एकंदरीत जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार असू नये यासाठी सगळ्याच राजकीय पक्षातनं खरं तर प्रयत्न केले गेले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट पाठिंबा जाहीर केला होता सुनेत्रा पवार यांना. त्यामुळं काँग्रेसची ही जी भूमिका होती त्याबाबत राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा होती त्या चर्चेला आता काही वेळात पूर्णविराम मिळू शकतो. ॲडव्होकेट आकाश मोरे हे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते त्यांची उमेदवारी मागं घेतली जाऊ शकते. श्रद्धा, या 2 ते 2.5 तासांमध्ये नेमकं काय होतं? कारण की हाय टाईम आहे. जर आता उमेदवारी मागे घेतली तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध होण्याची किंवा लढत सोपी होण्याची चिन्ह सुद्धा आहेत. या 2.5 तासांमध्ये काय होतं हे पाहावं लागेल. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी.